होकार देणार नाही. पहिले आवाज मी देते. तू दे बाई. दे बाई तू दे मावशी बाई लावत. आता देऊ. आता दे. खरंच नाही याला घरोघर जाऊ दे तू ती खलबाला पुरत बस. तुझं असं म्हणणं आहे मी या पोरांना घरी जाऊ दे त्याच्यानंतर मी आवाज देते. हा हा तुला काय माहिती का? काय का? इथं जेवढे मी पोर आले ना हे सगळे माझे सगळे चुलत भाऊ आहे. भाऊ. अरे 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 या भावाला काय घेऊन दिला का? या भावाला काय घेऊन दिला? त्या भावानं काय काय आणलं होतं? हा? ही साडी पाय. ही साडी आणून दिली त्याला माहिती होतं बहीण गावात येणार आहे म्हणून. लाडकी बहीणची साडी आहे ना? हा. या भावांना मग ती आवाज द्यावर. आता मी तुम्हाला शिवायला तू दे बाई. दे बाई तू दे मावशी बाई लावत. तुला पटेल तसा दे पण लवकर दे. लक्ष दे मी आवाज देते. दे. आणि चिंता नका. काय करत होते का? आवाज करते का? अगं एवढा आवाज नको शेका जाऊ ग. एवढा आवाज नको शेका जाऊ ना ग. अगं आवाज शेका ना मुतकडा होतो. मी आवाज देते. दे. जरा ग. मी दिदी मावशी लावत. तू दे बाई. दे बाई तू दे मावशी बाई लावत. देऊ का? दे. अगं आता आताच घालते का? काय घालते ग? मावशी बाईच्या दारात पाय. मला वाटतं काय घालते असं काही बी घालायचं का मी करायचं बरं का? नाही ना? दिदी का? दे आवाज दे. अगं बाई काय हा आमच्या सारखीने आवाज द्या आणि त्या सारखीने सेटोनावर मारून घ्या. हात कुठे चालला द्या. तिकडे चालला ते बाई. त्या भाऊकडे चालला. थंडी पण लई थंडी वाजते त्याला. असं बसलंय त्याच्याकडे बघू दे. अरे काय खरंच तुमच्या सारखीनं आवाज आणि माझ्या सारखीनं तोंडात मारून घ्यावं बरं. बरं बरं बरं. देऊ का मावशी बाई आवाज? दे दे. मनोहर भाऊ गायब. देऊ का आवाज? अरे मावशी! काय करत होती? अगं बाई माझ्या नवऱ्याचं उठलं होतं मी त्याचं तापत होते. काय? माझ्या नवऱ्याचं डोकं उठलं होतं मी त्याचं डोकं तापत होती. असं बोल ना. ए आत्या, तुझ्या काळ्या कुशाने आमच्या लई खोड्या केल्या. माझा कृष्ण का चांगला आहे ना कोणाचीच काही कोणी करू शकणार नाही. कोणाची कशाला माझी सुद्धा घोडी केली त्यानं. तुझं काय केलं? आता सांगू? नाही मग या सगळ्या उडग्यात का तो बाबा तो तथा अंधारा जायचो. अरे तुला ते सांगितलं असतं पण मला लाज वाटते. काय केलं? लाज वाटते मला. लाजू नको लाजू नको ये कानाने का बरं जवळ ये लाजू नको. हा काय केलं? मी माझ्याकडून चालले ते कुमारशी घरी मटकी आणायला. मग मी त्या बाबाला सांगितलं बाबा 10 सोडून 20 रुपये घ्या पण मला चांगली गोल मटकी बनवून द्या. मग त्या बाबानं मला मटकी बनवून दिली. मग त्याच्यात दही दूध सगळं टाकून कुंजवनात चालली होती विकाईला. तुझा काळा मट कृष्णा कोणत्या कान्या कोपऱ्यातून आला त्याने माझी माठ फोडली. माठ फोडली? मग ज्या टायमाला तो माझ्या घरून मटकी आणली त्या टायमाला कशी वाजत होती? अशी टणं, 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 टणं. आणि आता माझ्या देवाने खडा मारला हा, आता कशी वाजते? अशी बद्दू, 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 बद बद वाजते. मग अजून 2 वर्ष चांगली बाजी कशाला? मग अशी प- 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 ओय, नीट बोल. एकटी तुझीच कोणी केली का? माझी नीट सगळ्यांची केली विचार. कोणाचं काय केलं ग? अगं ये मावशी माझी सुद्धा घोडी दिली बघ तुझा काळा कृष्णाने. काय केलं? काय नाही त्याला असं विचार. मावशी सकाळी सकाळी मी भांडी घासली तुझा कृष्णा कुठून आला का आला? माझ्या जम्परची कसली सरकार मोडली. समजावून दे. अजून कोणाचं काय केलं ग? मावशी अगं तुझा काय कृष्ण नाही सगळं घोडी केली का मावशी?
काय केलं? मावशी एका दिवसाची गोष्ट एकादशीने एका दिवसाची का हा मावशी अगं उन्हाळा दिवस आम्ही दोघं नवरा बायको बाहेर झोपेल मावशी तुझा काळा कृष्णा कुठून आला आणि काय आलं मावशी अगं माझी नाही माझी नाव करून चाललंय गेलं ना गं लंगेची नाडी मग आणि तडी कसं काय हात काय त्याची डोळा? अगं मी जखमध्ये होते का तू कशी जखमध्ये आहे मावशी झोप मा कारभार करता केलं तुम्ही हा असं आहे का? कसा मावशी आहे तो कृष्ण? अगं तुला काय माहिती का मी त्या पुरुषा काय केलं होतं अगं तिचं ते नेलं ती कोणाचं अगं त्या पुरुषा ते नेलं ती ते अगं ते म्हणजे काय का तिनं जांग्याला जायला म्हणजे बेकार खोली करतो तो कोणाची साडी फाडतो कोणाचा माठ फोडतो कोणाचा खातो एवढा बेकार बेकार खोली करतो तो हा कथा तो कृष्ण मावशी तुझा काळा कृष्णाने समजावून दे मी तरी तुझी गोखर लागली आम्ही सोडून जाऊ नका मी माझ्या देवाला शिकवते शिकवते मग काय लवकर चालेल अरे बाळ कृष्ण माँ पास बुलाती है अनि कितना सताती है कितना सताती है याद तुम्हारी जब जब मुझको आती है आती है आजा सीने से तुझको लगा लूं मैं तीर किसी ना धड़कन में छुपा लूं मैं यार मिलाती है तेरी याद सताती है यार मिलाती है कितना सताती है याद तुम्हारी जब जब मुझको आती है दिन के सर पे ममता की दुआएं किस्मत वाले होंगे जिनकी माएं आस बुलाती है कितना सताती है यार बुलाती है बिना सताती है याद तुम्हारी जब जब मुझको आती है काय करते काय करते काय करते काय करते आईला जर मुलगा कितीही मोठा असला बाळ तर तो लहानच असतो मा वाव, ओ मा वाव. ओ मैसला पोटनी माँ तू कितनी घोड़ी गई 2-4 घोडा लायचं मग मागे काय बोली रे बोली माँ तू कितनी चाड़ी गई पुन्हा पाहिलं उतर घेऊ रे मी
अने पाती पादरी गे प्यारी प्यारी है मेरे प्यारे लाल प्यारी प्यारी गे ओ माँ ओ माँ ओ माँ ओ माँ ये दुनिया की कितनी की कांटों का तो फुलवारी गे ओ माँ ओ माँ ओ माँ खबरदार काय खोडी केलं गवडणीच्या कोणी कशा राधिका म्हणे गोपिका म्हणे यमुना म्हणे चिंगू म्हणे गंगू म्हणे मी काय केलं म्हणे साड्या फाड्या चोड्या फाड्या खळमाचा दादरला जाऊ लागलं म्हणे कोण म्हणे राधिका म्हणे गोपिका म्हणे यमुना म्हणे चिंगू म्हणे गंगू म्हणे काय केलं म्हणे साड्या फाड्या चोड्या फाड्या म्हणे? खळमा जाऊ दादा लावलं म्हणे काय केलं म्हणे राधिका कोण म्हणे गोपिका काय केलं म्हणे कोण म्हणे काय केलं म्हणे कोण म्हणे काय म्हणे काय केलं? तू मायना गोदऱ्यामध्ये अगं वेळगा ताई अगं मी काही केलं नाही जे मी केलं त्या गवणींनी केलं त्यांनी माझा सोन्याचा विट्टी दांडू आणि मोठ्याने गुंफलेला चेंडू आणि चांगराम झेंडू त्यांनी माझे तिन्ही गोष्टी लपवले तुला आणि झेंडूला बी घेऊन ये चेंडू बी घेऊन ये दांडू बी घेऊन ये कोणाजवळ चेंडू राधिका गोपिका यमुना जमुना तुझी कापी नर्मदा चंद्रभागा असं आहे का हा, बरं ठीक आहे मी जाते आणि चेंडू घेऊन येते लवकर जा लगेच जाते आणि चेंडू घेऊन येते कावा पैन गोपा तुला लय जायतो त्याला बापा मावशीबाई माझ्या हातात सुप्र त्याला घेऊन जाय हाऊ हाऊ गाव सुप्र मना आत्मा काही ना माई मना आत्मा काही ना माई तुले लय जाई आगाव ना नाही असं काय पण बोलते का मावशी तुमच्या खोली माझ्याजवळ सांगितल्या हा माझ्या दोच्या खोली मी कोणाजवळ न्यायच्या ग काय खोडी गेल्या मोत्याने गुपलेला चेंडू हा तो तुमच्या जवळ आहे दिल
बिलकुल तुला मला काही संबंध नाही. असे करू नको ना. काय काबर संबंध नाही. नाही नाही तुला मला लगन तुटक असे करू नको ना. बिलकुल आवतो नावना मी कोको पुष्टा का बिलकुल संबंध नाही आपला. नाही का? नाही नको देख तू जर मला सोडी समजाय ना मला सारखा हिरो नाही भेटवतो. हिरो जाय रे मनासारखी हिरोनी भेटणार नाही तुले. खबर संबंध नाही तुला मला तुला खबर पडत नाही. आजपासून मी तुला नवरा आणि तू म्हणे बायको नाही. उलट जायला उलट बोल राहिले तू. हा मी तुझे बायको नाही तू म्हणा नवरा नाही. खबर तुला म्हणजे भानगड नाही काय नाही कस काय पुषा काय नाही. तुम्हाला पटत नाही ना काका खबर नाही पटत. नाही हा तुला केवढं मोठं मुंड काय भाऊ गेला सारखं. हा तू जर काही ना तुझ्यापेक्षा भारी 500 बायका करसो. कितल्या 500 निवडून या. तू तुला कोणीच भेटणार नाही रे. तुला कोणीच भेटणार नाही. आणि तुले हमारे बेटी जाती माले आप फरी राहणार आज तुला मला लागलं किती दिवस आहेत. 17-18 वर्ष. 18 वर्ष पासून तुम्हाला परिस शासनातून डोक्याला शॅम्पूला नाही. मला परिस शासनातून डोक्याला खोबरा द्यायला नाही. तुम्हाला घरनं पाणी वापरी नाही. एवढं वापरी या तुला बाल कंबर बरोबर होईल. तुला बाला स्नेहाच कठीण. तुला घरनं शॅम्पू वापरेले तुला घरनं पाणी वापरेले तुला घरनं तेल वापरेले मनीसन म्हणा केस कंबर बरोबर विग्या वापरेले मनीसनच ना. 18 वर्ष पायी वापरेले. 18 वर्ष पासून तू बापना पोट नाही ना तू केसच कापाते. तू केस कापरे 2 मिनिटं आता 17 वर्ष पायी तुम्हाला इथलं वापरेले तुला घरनं तेल वापरेले तुला घरनं पाणी वापरेले तुला घरनं तेल वापरेले म्हणे केस कापे राहिना का रे. 17 वर्ष पायी तुम्हाला इथलं वापरेले तुला काय कापू तुला बी काही ना काही कापणं पडले ना. तुला बी काही ना काही कापणं पडले. नाही नाही तर तू विचार करतो आता. हो 1000 एक बायका कितल्या 1000 तू मी फुकट वाटत तुझं फुकट. चला कोणलं चाला साडा देव बाप्पा. क्या बोला. त्या मुली जन्म देत नाहीये. कुठे बसल्या त्या कळंबाच्या झाडा. चाल माझ्या मागं. उठा आई या उठत नाही. त्या उठाचं नाही म्हणत. उठत नाही नाही उठत. मग आपलं बी बसाडले. या का उठत नाही. अंडावर बसले त्या अंडा टेकरवर बसले.